माझी आई मला नेहमी एक वाक्य बोलायची, जेव्हा तू आई होशील ना तेव्हा तुला काही गोष्टी कळतील. पण तेव्हा मला त्या गोष्टीचा काहीच अर्थही कळायचा नाही, गांभीर्यही नव्हतं. पण जेव्हा मी आई झाली ना तेव्हा मला कळलं की खरंच ती जे बोलायची ना त्यात काहीच चुकीचं नव्हतं. कारण की ना हे माझं छोटंसं दिसणारं वादळ आज थोडं काही शांत झालं, थोडी काही तब्येत डाऊन झाली तर माझा पूर्ण दिवस डिस्टर्ब गेला. म्हणजे माझा माइंड डिस्टर्ब होता, मी करत काय होते, माझ्या डोक्यात काय विचार चाललेले होते. आणि ते थोडं शांत काय झालं तर मला असं वाटायचं की यांनी मला रोज सारखा त्रास द्यावा, काही घेऊन आता हे जर कोणाला बोललं ना तर ते काय होतं की सगळ्यांचीच पोरं आजारी पडतात, सगळेच आजारी होतात, इतकं नाही टेन्शन घ्यायचं. पण खरंच एक आई आहे ना, कितीही नॉर्मल गोष्ट असते ना तरी तिच्यासाठी ती नॉर्मल नाही राहत. म्हणजे ती लगेच डिस्टर्ब होऊन जाते, ती विचार करायला लागते का. पण हे इतकंच खरं आहे, एक आई झाल्याशिवाय खरंच कळत नाही एक आईच्या मनात काय चालू असतं ते. आणि माझं हे वादळ आहे ना त्याच्याबद्दल तर मला एवढंच वाटतं की यांनी अजिबात शांत राहू नये, दिवसभर मला त्रास द्यावा. आणि खरंच हे मलाच नाही, असं प्रत्येक आईला वाटतं. तर याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही मला कमेंट करून सांगा. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.